नमस्कार. आज आपण अतिशय सुंदर अशी एक लाडवाची रेसिपी पाहणार आहोत, की ज्यामध्ये गूळ आणि साखरेचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर हे सगळे सुकेमेवे तुम्हाला यामध्ये दिसत आहे. तर ह्या सगळ्याचा वापर करून आणि अगदी कमी तुपाचा वापर करून आपण हे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण एक मोठं पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं तूप घातलेलं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला पिस्ता जे आहे तर ते भाजून घ्यायचे आहे. तर पिस्ता माझ्याकडे थोडे कमी असल्यामुळे मी तेवढेच टाकलेले आहे. त्यानंतर भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहे त्यामध्ये आणि त्यासुद्धा छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. नंतर मगच बिया टाकलेल्या आहेत. तर त्यासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. नंतर खोबरं घालायचं आहे. तर हे सगळं साहित्य आपण आता हे एकत्र भाजून घेणार आहोत आणि खोबऱ्याचा अगदी थोडासा रंग पालटला आणि छान त्याचा ते खोबरं असं कडक झालं, म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी झालं, की आपण ते भाजणं थांबायचं आहे आणि सतत आपल्याला हे हलवायचं आहे, कारण नाहीतर खालून ते जळू शकतात. तर सुंदररित्या आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण सगळे हे पदार्थ एक 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 करून भाजून घेणार आहोत. आता पुन्हा मी अगदी 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि आपण बदाम हे त्याच्यावर भाजून घेणार आहोत. भरपूर तूप टाकलं तर बदाम, काजू वगैरे सगळं एकत्र टाकून आपण छान त्याला तळून घेऊ शकतो. पण मी अगदी कमी तुपाचा वापर करणार आहे, त्यामुळे आपल्याला असं सतत सतत हलवून ते छान क्रंची असं करून घ्यायचं आहे. कारण आपण जेव्हा तो लाडू खातो तर जेव्हा ते बदाम, काजूचा जो क्रंचीनेस असतो, तर त्या बाईटमध्ये आला की आपल्याला खूप छान असं ते वाटतं. नाहीतर आपण हे सगळं साहित्य बारीक करून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. पण आपण ते छान असं गुलाबी रंगावर परतून घेतलं आहे. कारण मॉइश्चर कमी झालं तर आपले हे लाडू चांगले टिकायला मदत होईल. आणि हे लाडू असे आहेत की वर्षभर सगळ्यांनी रोज एक एक लाडू तरी खाल्ला पाहिजे. कारण काय आहे की हे झटपट आपल्याला हे ऊर्जा देतं. जे सुकेमेवे आहेत तर हे आपल्याला झटपट अशी ऊर्जा द्यायचं काम करतं. तसंच आपलं रोगप्रतिकारशक्ती जी आहे तीसुद्धा वाढवतं, पचनक्रिया सुधारतं, मेंदूचे कार्य सुधारतं आणि काही पदार्थ रक्तातील हेमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा याची मदत होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पण याची अतिशय मदत होते आणि शरीराची जी रोजची झीज झालेली असते ती यामुळे भरून निघते. तर अगदी सुकेमेवे जर आपण प्रमाणात खाल्ले तर आपल्याला कोणताही त्रास होणार नाही आणि असे लाडू जर आपण करून ठेवले तर अगदी आपलं प्रमाणशीर रोजचं खाल्लं जातं, की एक लाडू सगळ्यांनी रोज सकाळी खायचा. तर आता हे आपण जे डेट्स किंवा खजूर आहे तर हे सुद्धा छान असे भाजून घेतलेले आहे. तर ते सीडलेस असे खजूर मिळतात तर ते मी घेतलेले आहे. तर ते थोडे जुने असल्यामुळे काय माहीत थोडेसे कडक झालेले होते. नाहीतर आपण सीडवाले जे असतात तर ते सुद्धा घेतले तरीसुद्धा चालेल आणि त्याचे सीड काढून आपण त्याला छान भाजून घ्यायचं, की आपोआप त्याचा असा छान गोळा तयार होतो आणि त्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट टाकून देणार आहे भाजलेले आणि वरून आता मी भाजलेले तीळसुद्धा याच्यामध्ये घातलेले आहे आणि खसखस मी यामध्ये वापरणार आहे. तर ती शेवटी तुम्हाला दाखवेल की कशी वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे छान असं पुन्हा आता हे एकजीव करून घेणार आहोत. जे ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत तर ते सुद्धा छान असे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आपण याचे म्हणजे रोलसुद्धा तयार करू शकतो आणि त्याला वरून आपण खसखस लावून घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर काप करून घ्यायचे. पण त्याच्यापेक्षा मी अगदी खूप मोठे लाडू याच्याने बांधलेले आहेत, तर अगदी छोटे छोटे लाडू हे बांधलेले आहेत. तर जवळजवळ 70-75 लाडू माझे एवढ्या मिश्रणातनं तयार झालेले आहेत आणि आपले लाडू दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसतात. तर आता आपण एका परातीत ते काढून घेतलेलं आहे आणि आता छान त्याला एकजीव करून आपण त्याचे लाडू बांधणार आहोत. तर लाडू कसे बांधायचे हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचे दाबून दाबून अगदी असा गोल गोल तयार करायचा आणि परातीत पहा मी खसखस घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडासा लाडू घोळवायचा म्हणजे वरून ती दिसते पण छान आणि असे दाताखाली आले की खसखस अगदी खूप सुंदर चव लागते त्याची. मला तर खूप आवडते. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू करून घेणार आहोत. कारण याच्यामध्ये कसं आहे की व्हिटॅमिन ई आहे, त्याच्यानंतर ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असतं, जीवनसत्व असतात. असं भरपूर प्रमाणात आपल्याला काही ना काही या लाडूपासून मिळतं. म्हणून सकाळी सकाळी आपण हा एक लाडू खायचा आहे. धन्यवाद आणि माझी रेसिपी आवडली तर
नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तरी नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला याची लाडू करण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही कमेंट वगैरे केली तर मला याचा खूप फायदा होतो आणि केलेल्या मेहनतीचा म्हणजे मला छान वाटतं की आपली मेहनत सफल झाली. त्यामुळे आपण नक्कीच लाईक शेअर करू शकता. धन्यवाद.